या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर। महात्मा बसवेश्वर जयंती मिरवणुकीसाठी रात्री 12 पर्यंत मिळाली परवानगी। मध्यवर्ती श्री महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव महामंडळाची पोलीस प्रशासनासोबत चर्चा यशस्वी, परवानगीसाठी सुरू करणार एक खिडकी योजना। जगज्योती श्री महात्मा बसवेश्वर जयंती मिरवणुकीसाठी रात्री 12 वाजेपर्यंत पोलीस प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती मध्यवर्ती श्री महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव व समाजसेवा महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष जगदीश पाटील आणि मध्यवर्ती महामंडळाचे समिती अध्यक्ष शरणराज किंगनाळकर यांनी बुधवारी दिली। बुधवारी सकाळी मध्यवर्ती श्री महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव महामंडळाचे पदाधिकारी आणि पोलीस प्रशासनाची पोलीस आयुक्तालयात चर्चा झाली। यावेळी महात्मा बसवेश्वर जयंती आणि मिरवणूक काढण्याबाबत येणाऱ्या अडचणी आणि उपायांवर चर्चा करण्यात आली। यावेळी ट्रस्टी अध्यक्ष जगदीश पाटील यांनी मिरवणुकीची वेळ रात्री 12 वाजेपर्यंत वाढवून देण्याची मागणी केली। तसेच श्री महात्मा बसवेश्वर जयंती मिरवणूक काढणाऱ्या मंडळांनी प्रशासनाकडे परवानगी मागताना मध्यवर्ती महामंडळाचे शिफारसपत्र जोडावं आणि जी मंडळं मिरवणूक न काढता केवळ मंडपात मूर्ती प्रतिमा स्थापन करून जयंती साजरी करतात अशा मंडळांनाही परवानगी काढताना मध्यवर्ती महामंडळाचे शिफारसपत्र सोबत जोडावं, असे ट्रस्टी अध्यक्ष जगदीश पाटील यांनी सांगितलं। मंडळाच्या सोयीसाठी पोलीस प्रशासनाने महात्मा बसवेश्वर जयंती उत्सवासाठीच्या परवानगीकरता एक खिडकी योजना सुरू करावी अशी मागणी समितीचे अध्यक्ष शरणराज किंगनाळकर यांनी यावेळी केली। या सर्व मागण्यांना पोलीस प्रशासनाने हिरवा कंदील दाखवत सकारात्मक प्रतिसाद दिला। यावेळी मध्यवर्ती श्री महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव व समाजसेवा महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष जगदीश पाटील, मध्यवर्ती महामंडळाचे समिती अध्यक्ष शरणराज किंगनाळकर, कार्याध्यक्ष विजय कुलते, सचिव बसवराज सावळगी, उपाध्यक्ष केदार वनारोटे, खजिनदार अनिल परमशेट्टी, ट्रस्टी गणेश चिंचोळी, आनंद मुस्तारे, सिद्धेश थोबडे, सचिन शिवशक्ती, गुरुशांत मोकाशी, मल्लीनाथ सोलापुरे, नगरसेवक अक्षय अंजिघाणे, विश्वनाथ पॅटी, सागर अतनुरे, गुरुराज पद्मगोंडा, ओंकार विभूत यांची प्रमुख उपस्थिती होती। मध्यवर्ती महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव महामंडळाच्या वतीने आज पोलीस आयुक्तालय येथे मीटिंग झाली। त्यामध्ये मध्यवर्तीच्या वतीने बसवेश्वरांच्या जयंती मिरवणुकीसाठी रात्री 12 पर्यंत मिरवणुकीला परवानगी मिळावी असं आपण त्या ठिकाणी मागणी केली। त्या मागणीला मध्यवर्ती महामंडळाच्या मागणीला यंदाच्या प्रथमच यश आलं। सोलापूर शहरातले जे काही मध्यवर्ती महामंडळ सहभागी होणार आहेत बसवेश्वर जयंती मिरवणुकीमध्ये, त्यांना यंदाच्या वर्षी 12 पर्यंत मिरवणूक काढता येणार आहे। याबद्दल प्रथमतः मी पोलीस खात्याचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो। दुसरी मागणी अशी होती की सोलापूर शहरामध्ये जे काही मंडळं या मिरवणुकीमध्ये सहभागी होणार आहेत त्यांना यंदाच्या वर्षीची जी परवानगी आहे ते लवकरात लवकर मिळावी असा विषय त्या ठिकाणी झाला आणि महात्मा बसवेश्वरांची मिरवणूक स्थापना 16 तारखेला आपण नवोरमठ मल्लिकार्जुन मंदिर येथे आपण करणार आहोत, त्यासुद्धा त्या ठिकाणी परवानगी मिळाली आणि रीतसर मध्यवर्ती महामंडळाच्या ट्रस्टींच्या आणि विशेष म्हणून यंदाच्या वर्षी उत्सव समितीचे अध्यक्ष शरणराज किंगनाळकर यांनी काही मागण्या त्या ठिकाणी मांडल्या, त्यालाही त्या ठिकाणी पोलीस खात्याने प्रशासनाने या ठिकाणी मान्यता दिली। म्हणून यंदाच्या वर्षीचा उत्सव त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं मोठ्या दिमाखात त्या ठिकाणी होईल। बसवेश्वर सर्कल येथे असलेल्या मूर्ती जी आहे ते सध्या शाणे मूर्तिकार यांच्याकडे आहे, त्याचंही नियोजन चांगल्या पद्धतीचं ते लवकरात लवकर त्या ठिकाणी बसावं असं नियोजन पाठपुरावा मध्यवर्ती महामंडळ त्या ठिकाणी करत आहे आणि मला वाटतं येत्या रविवारी आपण ते मूर्ती त्या मध्यवर्ती महामंडळाच्या निरीक्षणाखाली महापालिकेची सगळी टीम आणि पोलीस खातं यांच्या निरीक्षणाखाली त्या ठिकाणी आपण आणणार आहोत आणि सोमवारी त्या ठिकाणी जलकुंभ घेऊन 400-500 महिला, बँड, पथक वगैरे असं सगळं नियोजन त्या ठिकाणी करून एक मध्यवर्ती महामंडळाकडनं पूजा त्या ठिकाणी आपण करणार आहोत। तर अशा पद्धतीचं नियोजन साधारण 16 ते 19 तारखेपर्यंत हे कार्यक्रमाचं नियोजन त्या ठिकाणी राहील। पोलीस आयुक्ताच्या मीटिंगमध्ये आत्ताच आमचे ट्रस्टी अध्यक्ष जगदीश अण्णा पाटील यांनी सांगितलेलं आहे की जे मागणी मध्यवर्तींनी केलं ते सर्वच मागणी उपायुक्त कबाडे साहेबांनी मान्य केलं। तसंच सर्वात मोठं यश म्हणलं की मध्यवर्तींच्या मागणीने रात्री 12 पर्यंत महात्मा बसवेश्वर मिरवणुका हे आनंद ह्या युवकांना घेता येईल आणि त्याच पद्धतीने हदवाड भागात भरपूर ठिकाणी जवळपास 50-60 मंडळं त्या जागेवर महात्मा बसवेश्वर जयंती साजरा करतात आणि त्यांना परमिशनची जी अडचण येत होती ती अडचण दूर करण्यासाठी आम्ही मागणी केली होती की एक खिडकी योजना चालू करा आणि तात्काळ
पोलीस आयुक्त साहेबांनी ती मंजूर केली आणि आजपासूनच त्या एक खिडकी योजनेचं अंमलबजावणी होऊन उद्या सकाळपासून विदिन 1 डेमध्ये परमिशन द्यायचं त्यांनी मान्य केलेलं आहे आणि तेही महात्मा बसवेश्वर सर्व ट्रस्टीसमोर मान्य केलं आहे. तेवढं मी तसेच त्याच पद्धतीने सर्वच मंडळांना एक विनंती आहे की तुम्ही ज्यावेळेस परमिशनला जाता, परमिशन घेण्याच्या आधी मध्यवर्ती महामंडळाच्या अध्यक्ष आणि ट्रस्टींचं जे शिफारसपत्र लागतं आहे ते शिफारसपत्र आमच्याकडनं घेऊन तुम्ही परमिशन घेऊ शकता. सुनील नगर, MIDC, नीलम नगर, विनायक नगर, सिद्धरामेश्वर नगर, बोळकोटे नगर सह आजूबाजूला असलेल्या नगराच्या सोयीसाठी सर्व सोयीनियुक्त व आपल्या बजेटमध्ये बसणारे कोणत्याही शुभ कार्यासाठी तयार असलेले कोंडाल फंक्शन हॉल उपलब्ध. श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला आपल्या स्वप्नातील सोहळ्यांना साज चढवण्यासाठी परंपरेला अभिमान आणि सर्व सुखसोयी युक्त आधुनिक रूप फक्त कोंडाल फंक्शन हॉल मध्येच. प्रशस्त मंगल कार्यालय, सुंदर व भव्य स्टेज, दिव्य अलंकारिक साज आणि सर्व सुविधा एकाच छताखाली. लग्न असो वा साखरपुडा, वाढदिवस, गेट टुगेदर, निरोप समारंभ असो वा स्नेहसंमेलन, सर्व शुभ क्षणांसाठी फक्त कोंडाल फंक्शन हॉलच. विशेष सुविधा, भव्य व मोठा हॉल, सुंदर प्रवेशद्वार, विस्तीर्ण भोजन कक्ष, आकर्षक व नयनरम्य वातावरण, याशिवाय भव्य पार्किंग व्यवस्था व स्टेज साऊंड सिस्टम, वास्तुशास्त्रानुसार रचना व निसर्गरम्य व शांत परिसर. आजच बुकिंग करा. बुकिंग साठी संपर्क 84 21 54 11 28 93 59 48 11 95 79 72 06 72 07. पत्ता कोंडाल फंक्शन हॉल, विनायक नगर शेजारी, कोंडाल शाळेलगत, MIDC मागे, सोलापूर.